मध्ये खरेदी करणारा माणूस हा आमचा सामान्य गिरायक तुमच्या दुकानामध्ये येतो. त्याची जाण आपल्याला ठेवावी लागेल, त्याची जाण ठेवावी लागेल आपल्याला. आणि प्रत्येक बहिणीची जबाबदारी आहे. तुम्ही जेव्हा सकाळी बोरिंगावर जाता ना पाणी भरायला किंवा विहिरीवर पाणी भरायला, आम्हाला माहिती आमच्या भगिनी वजन घेणारे असतात, तर ते घ्यायचे आहे. जातो कोणी टोल नाक्यावर इथे बसलेत कामगार, कोणी टोल नाक्यावर कामाला जातं, कोणी वाडीत कामाला जातो, कोणी वीट भट्टीवर जातो, कोणी रेती काढायला जातो, कोणी शेतात मजुरी करायला जातो. तिथे आता आपण सकाळी 8 वाजता कामाला लागलो, संध्याकाळी 5 वाजता सुट्टी मिळते. ते आता होणार नाही. तुम्हाला 12 तास काम करायचं आहे. अरे त्या कामगाराला विचारा, जो कंपनी आपल्याला करावं लागेल. संपल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून त्यांनी खिळे ठोकले. 700 शेतकऱ्यांनी हलक्यावर घेऊ नका. इथे आले सर्व नेत्यांनी मार्गदर्शन केलं, आपण घरी गेलो. नाही चालणार भावांनो आणि बहिणींनो, नाही चालणार. 700 शेतकऱ्यांनी आपलं बलिदान दिलं. 700 शेतकरी शहीद झाले. हा इतिहास तुम्हाला काय सांगतो का? ज्या सभागृहामध्ये मोदी साहेबांनी 3 विधेयक बहुमताच्या जोरावर पास केले, 1.5 वर्ष संघर्ष केला, 700 शेतकरी हे आम्ही करू शकतो. आपण चिप्स आपण आता बाजारात गेलो तर 1 रुपयाला. की जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 3 काळे कायदे आणले 2019-20 मध्ये, आणि जवळजवळ 1.5 वर्ष काय होते शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे. आता आपण भात पिकवतो ना, आपल्या जिल्ह्यामध्ये आपण भात पिकवतो, पण अंबानी येणार, या देशातले जे मोठे उद्योगपती आहेत अदानी येणार आणि सांगणार की आंबेसरी पासून ते पूर्ण असं सायवन पूर्ण काशापासून सर्व ही जगा मला पाहिजे. आणि तो काय सांगणार, शेतकऱ्यांनी काय पिकवायचं, केळी. काय पिकवायची, फुकट द्यायला आमच्याकडे पैसे नाही, रेशन बंद करा. त्यावेळेस तुम्ही मोर्चा घेऊन निघू शकत नाही रस्त्यावर, कारण तोपर्यंत या कायद्याखाली तुम्हाला डायरेक्ट जेलमध्ये टाकतील. आज इथे आपले सर्व पोलीस आहेत, आपले सर्व पोलीस आहेत. इथे संविधान आहे, त्याच्यामध्ये सर्वांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. तुमच्यावर अन्याय होत असेल तर त्याच्याबद्दल विरोधात बोलण्याचा अधिकार आहे, तुम्हाला भाषण करण्याचा अधिकार आहे. म्हणून आज आपल्या या मोर्चाला संरक्षण देण्यासाठी पोलीस आहेत, कायद्याने शांतता बिघडू नये म्हणून. पण जर उद्या हा कायदा झाला, हेच पोलीस पिंजरेच्या पिंजरे घेऊन इथे येतील आणि आपल्या सर्वांना जेलमध्ये टाकतील. हा जर कायदा झाला तर तो होऊ द्यायचा का आपल्याला? नाही. काल परवाच तुम्ही व्हॉट्सअपला बघा, मुख्यमंत्री